मराठी माणसांना गर्दीत राहायची सवयच लागली. मराठी माणूस गर्दीतून बाहेरच निघू शकतो, वेगळा विचारच नाही करू शकत. आज हजारो लाखो मुलं अभ्यासाची तयारी करतात, स्पर्धा परीक्षेची तयारी करतात, IBPS ची तयारी करतात, पण 3-3, 4-4, 5-5 वर्ष हे लोक तयारीच करतात. तुम्ही बाहेर निघून थोडंसं कधी हा विचार करता का TCS कंडक्ट करतायत एक्झाम. आज TCS ह्या एक्झामच्या मार्फत म्हणजे कोणीतरी विचार केला की चला आपण गव्हर्नमेंट एक्झाम्स घेऊ, एक्झाम कंडक्ट करायला सुरुवात करू, ऑनलाईन एक्झाम घेऊ आणि याच्यातून पैसे मिळू. कोणीतरी विचार केला असेल त्यावेळेस तर हे शक्य झालं. आज HDFC सारखी बँक IBPSच्या मार्फत एक्झाम घेते रिलेशनशिप मॅनेजरसाठी, जी की ते नॉर्मली रिक्रुटमेंट करू शकतात. त्यांच्या वॉक इन इंटरव्ह्यूच्या थ्रू असेल, नॉर्मल ह्याच्यामध्ये रिक्रुटमेंट करू शकतात. पण नाही, त्यांनी विचार केला की आपण ऑनलाईन एक्झाम कंडक्ट करू IBPSच्या मार्फत आणि हायर करू. म्हणजे हायरिंगमध्ये पण ते लोक बिझनेसचा विचार करतात, पैसे बनवायचे. आणि याच्यामध्ये काहीतरी हिस्सा त्यांना गेलाच असणार आहे. आज लाखो मुलांनी अप्लाय केलेला आहे, कंडक्ट केली एक्झाम, लाखो करोड किती बऱ्यापैकी मुलं असतील त्याच्यामध्ये. म्हणजे हायरिंगमध्ये पण आज एवढी मोठी बँक येते, हायरिंगमध्ये पण आज पैसे बनवतात. आणि आपण काय करतोय, मराठी माणूस फक्त अभ्यासाची तयारी करत नाही.